नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण ओळी ऐकल्यात ना. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. पण खरंच देवाच्या दारात क्षणभर उभं राहून देवाशी संवाद साधून खरंच आपल्याला मुक्तीपर्यंत जाता येतं? या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या आनंदी कट्ट्यात. ऐकूया. देवासमोर उभं राहून आपण काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण कसे वागतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा ना बोलण्यातनं नाही, त्याच्या वागण्यातून कळत जातो, उलगडत जातो. म्हणजे चांगले कर्म असतील, चांगले विचार असतील तर एखाद्या वेळेस मंदिरात नाही गेलं ना तरीसुद्धा चालतं. पण हृदयामध्ये अंधार आहे, मनात अंधार आहे, अशा वेळेस जगातल्या कुठल्याही मंदिरात तुम्ही गेलात, कितीही अंतःकरणापासून प्रार्थना केली, कितीही दिवे लावले, पूजापाठ केले, यज्ञयाग केले, पोथ्या पुराणं वाचली तरीसुद्धा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणूनच आपण सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आयुष्यात आपण किती खरे आहोत आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांना माहिती असतं. एक म्हणजे तो परमात्मा आणि दुसरं म्हणजे आपला अंतरात्मा. यामुळं आपल्यातल्या दोन गोष्टी कधीच आपण संपू द्यायला नकोत. एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतःकरणातलं देवपण. आपल्यातल्या या दोन्हीही निर्मळ गोष्टी संपल्या ना तर आपल्यातला माणूसही संपेल हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं. त्यामुळं देवाची भक्ती आपण किती करतो, कशी करतो यावर माणूस म्हणून चांगलं असणं हे अवलंबून नसतंच मुळी. तर ते अवलंबून असतं देवाकडे पाठ असतानाही आपण कसे असतो, कसे वागतो यावर. मग आज विचार करूया आपण सगळेच जण. खरंच देवाकडे पाठ असताना किंवा आपली दैनंदिन कामं करताना आपण नेमके कसे आहोत? करूया विचार जरा आज या गोष्टीवर आणि आपल्यातलं बालपण आणि देवपण शोधायचा प्रयत्न करूया. काय पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.